नीट पेपर असेल, टी पेपर असेल, त्याचबरोबर ती औषध निरीक्षक पदाचा पेपर असेल, देशामध्ये पेपरफुटी प्रकरणाचं ग्रहणच लागलेलं आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य आहे ते अगदी टांगणीला लागलं आहे. अनेक विद्यार्थी सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहोत. खरं तर औषध निरीक्षक पदाची जो पेपर आहे तो फुटलेला आहे. नक्की काय प्रकार आहे? 22 मार्चला ड्रग इन्स्पेक्टरचा एक्झाम MPSC आयोगाने घेतली होती. तर त्याचे 100 पैकी 90 क्वेश्चन हे 20 मार्चलाच काही विद्यार्थ्यांना मिळाले. आपण त्याचे पुरावे दिले, कोणी दिले त्यांचे पुरावे दिले. त्याची सध्या मग CIDने चौकशी चालू आहे. तर आपली मागणी अशी की आपण 22 जुलैला आयोगाने जनरल मेरिट लिस्ट तात्पुरती प्रसिद्ध केली. त्याच्या एक दिवस अगोदर आपण तक्रार केली होती मेल, तरी आयोगाने घाई गडबडीत केली. तर मग आता आपलं म्हणणं आहे की आयोगाने त्याच्यावर जोपर्यंत CID चौकशी होत नाही, आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर स्थगिती आणण्यात यावी. आणि जर एकदा निष्पन्न झालं पेपर फुटलेला आहे तर मग त्याचे किती जणांपर्यंत गेलाय हे निष्पन्न होत नाहीये. म्हणून मग एक्झाम घेण्याशिवाय त्याला पर्यायच नाहीये. पण आता सत्तेमधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा पेपर फुटलाच नाही. आता जो रोहित पवार मुद्दा मांडतायत किंवा तुम्ही सर्व विद्यार्थी मुद्दा मांडतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की हा पेपर फुटलाच नाही. नाही, आपण त्याचे पुरावे दिलेले आहेत CIDला. आणि जर फुटला नाही तर तुम्ही तशी अधिकृत भूमिका सांगा. मग आमचे पुढचे पर्याय आहेत. आम्ही हायकोर्टात पिटिशन दाखल करू वगैरे. आमच्याकडे उपोषणाचा पण महात्मा गांधीजींनी दिलेला पर्याय आहे. पेपर जर फुटला नसेल असं काही जणांचं म्हणणं असेल तर तुम्ही जे आम्ही स्क्रीनशॉट दिलेले आहेत तर त्याचा व्हॉट्सअप मेटा डेटा जाहीर करा. जे तुम्ही संशयित लोक आहेत, आज तुम्ही जवळपास 20 ते 25 लोकांचं स्टेटमेंट घेतले, त्यांचे CDR तुम्ही जाहीर करा. म्हणजे तुम्ही नुसतं विरोधाला विरोध म्हणून नका करू. कारण की या ठिकाणी 40,000 विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, ना की 13 करोड लोकांचा पण प्रश्न आहे. कारण की ड्रग इन्स्पेक्टर जे पद आहे हे सामान्य माणसाच्या आरोग्याशी निगडीत आहे. बोगस जर व्यक्ती त्या ठिकाणी गेले तर सामान्य माणसाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं CIDला आणि आयोगाला विनंती आहे माझी की तुम्ही काय करा, मेटा डेटा जाहीर करा. आरोपी जे तुम्ही FIR केला नाही अजून, ठीक आहे, काही जणांचं म्हणणं खोटं आहे, तर मेटा डेटा बाहेर येऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि पब्लिकमध्ये आणि मोबाईलचं फॉरेन्सिक करा. जे आरोपी आहेत ज्यांचे नाव आलेले आहेत, आरोपी मोकाट फिरतायत. आम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की नंदुरबारला आरोपी फिरतायत, अजून कोणीही त्याच्यावर कारवाई केली नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. आणि भविष्यकाळामध्ये जर 2 ते 3 दिवसात जो वेळ दिलेला आहे तो जर संपला तर विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत. आता हा सर्व पेपरफुटी प्रकरणाचा जो लेखाजोखा तुम्ही संबंधितांसमोर मांडला, तुम्हाला काय त्यांच्याकडून उत्तर आलं आहे किंवा काय सांगण्यात येत आहे? रोहित दादा याआधी MPSCकडे गेले होते. नंतर काल ते परत CIDकडे गेले होते. CIDकडून त्यांना तोंडी पॉझिटिव्ह चांगला रिप्लाय मिळाला आहे, पण लेखी अजून काही मिळालं नाही आहे. त्यांनी असं सांगितलं की 3 दिवसाचा वेळ CIDनं मागितलेला आहे. तो 3 दिवसाच्या नंतर परत आम्ही दादासोबत आम्ही CID ऑफिसमध्ये आणि आयोगामध्ये जाणार आहोत. आणि त्यांनी काय तपास केला आणि काय नाही, तिथून पुढं मग आंदोलनाची आणि पुढची भूमिका असेल. जर योग्य तपास वाटत नसेल, विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल, तर पुढं विद्यार्थी आंदोलन करतील. तर आपण बघू शकतो की आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणलेलं होतं आणि त्यांच्या या सर्व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती. मित्र, तुम्ही कुठून आलेला आहेत आणि काय सर्व हा पेपर फुटी प्रकरणाच्या नंतर दुर्गामी परिणाम तुमच्यावरती झाला आहे? सध्या तर मी पण ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम दिली होती. त्यानंतर मी याच्यामध्ये आलो होतो, म्हणजे क्वालिफाय झालो. त्यानंतर मी इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये इंटरव्ह्यू पण काही 5-5-7 मिनिटच झाले. तिथून थोडा शंका निर्माण झाली की असं काय होतं आहे. बरं ठीक आहे. तिथून आल्यानंतर मी घरी आल्यानंतर संध्याकाळी लिस्ट लागले. माझा शेवटला 22 मार्चला माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू खूप छान झाला. आल्यानंतर कळालं की मेरिट लिस्ट लागली. तर नंतर कळालं की आमचे 120-125पर्यंत टॉपर यायला पाहिजे होतं, पण 164 आला. तर मग शंकांचा कावर मातला. मी प्रचंड नाराज होतो. दुसऱ्या दिवशी मग मी सगळ्या म्हणजे घरच्या फॅमिलीसोबत होतो. तर मग मी थोडं माझं लहान बाळा आला. म्हटलं पप्पा काय झालं, म्हटलं कसं होतं की थोडं भावनिक याच्यात होतं. मग म्हटलं काय झालं बाळा, काही नाही की हे झालं आहे, म्हणजे पप्पा तुम्ही एक्झाम दिली फेल झाले का. म्हटलं तसं काही नाही, माझा 6 वर्षाचा मुलगा आहे. आणि मग त्याला सांगितलं बाळा असं झालं आहे तसं झालं आहे. आणि मग तो म्हणतो की पप्पा नेमकं झालं आहे. म्हटलं बाळा पेपर फुटला वगैरे. मग त्याने मला प्रश्न विचारला की पप्पा मग तुम्ही पेपर का नाही फोडला. तर याच्यासाठी माझ्याकडे त्याच्यासाठी प्रश्नाचं म्हणजे उत्तर नव्हतं. माझ्या पूर्ण फॅमिलीच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू होते की पेपर हा जो प्रश्न विचारतो लहान बाळ की बाबा तुम्ही पेपर का नाही फोडला. तर मला स्वतःला वाटतं आहे की असं प्रत्येकाच्या प्रश्नात येईल की बाबा पेपर फोडला पाहिजे किंवा आता परिस्थिती तशी आणली. तर माझी शासनाला मायबापाला सर्वांना विनंती आहे की अशी परिस्थिती नाही यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी आहे ती निष्पक्षपणे चौकशी व्हायला पाहिजे. दोषींवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. आमचा आयोगावरती शासनावरती पूर्णपणे विश्वास आहे की नक्की त्याच्यावरती ते पाऊल घेतील आणि एक्झाम घेतील. म्हणजे काय होईल की जे समजा आता मी क्वालिफाय झालेलो आहेत, कदाचित होऊ शकतं, पण माझं हेच म्हणणं आहे की
री एक्झाम झाली म्हणजे सर्व क्लिअर होईल. याच्यामध्ये कोणी एखाद 2-4 जरी कॅन्डिडेट राहिला जे तर ते त्याचा आणखी परिणाम होऊ शकतो. तर मग री एक्झाम झाली तर नक्कीच आहे की जो क्वालिफाय झालेला आहे, समजा मी आहे तर मी जेन्युइन आहे कॅन्डिडेट, तर मी डबल एक्झाम देऊ, मी क्वालिफाय होईल. पण सर्वांना त्याच्यामध्ये समान न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे. तर प्रशासकीय सेवेचं स्वप्न घेऊन अनेक लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी झटत असतात, झगडत असतात आणि या पेपर फुटीने अगदी क्षणात त्यांचं स्वप्न जे आहे ते नाहीसं होतं. मी आता बघतोय की तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा अगदी त्या वेदना आहेत, तो वेदनेचा हुंकार आहे. मात्र आता याच्यावरती ठोस भूमिका काय प्रशासनाने घेतली पाहिजे किंवा सरकारने घेतली पाहिजे? नक्कीच आता मी 2013ला माझी डिग्री झाली, 2015ला माझी PG झाली. ॲक्च्युली काय होते की ड्रग इन्स्पेक्टरसाठी पहिल्यांदा एक्सपिरियन्सची अट होती. त्यावेळेस मग मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 8.5 ते 9 वर्ष एक्सपिरियन्स घेतला, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घेतला. त्यानंतर 2020मध्ये याची ॲड पण आली. ॲड आल्यानंतर बरेचशांनी विरोध केला वगैरे, एक्सपिरियन्सचा जो इश्यू होता एक्सपिरियन्स काढला, ठीक आहे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मग ही एक्झाम आता ही 25मध्ये ॲड आली. आता ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत तर 10 वर्षानंतर एक्झाम होते आणि त्याच्यामध्ये जर असे पेपर फुटीचे जर प्रकरण येत असेल तर मला तर वाटतं की हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. आणि खूप साऱ्या एक्झाममध्ये जर मी ऐकतोय आता की पेपर फुटी होते, तर काही कसं आहे की पूर्णपणे जेन्युइन निष्पक्षपणे ज्यावेळेस असे शोधून काढले जातील तेव्हा नंतर हे प्रकार म्हणजे पेपर फुटी होऊ नये किंवा धाक झाला पाहिजे, समाजात धाक झाला पाहिजे की पेपर फुटल्यानंतर काय काय होऊ शकतात, तर याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तर जर सरकारने भूमिका घेतली नाही तुमच्या मागण्यांकडे तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तर आता जसं आपण दादा म्हणल्याप्रमाणे दादा म्हणले CIDने आणि MPSCनं CIDनं थोडक्यात आपल्याला 3 दिवसाचा वेळ मागितलेला 12 तारखेपर्यंत. जर त्यानंतर तोपर्यंत जर CIDचं उत्तर जर नाही आलं तर आपण त्यानंतर आपण सरकारला किंवा CID त्यांना आपण अल्टिमेटम देऊ की 100% जर आम्हाला ह्याच्या विरोधात उत्तर नाही भेटलं तर आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेऊ, आंदोलन पुकारू. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आपण बघू शकतो की गावखेड्यातील वाड्या वस्त्यावरती लाखो विद्यार्थी प्रशासकीय सेवेचं स्वप्न घेऊन यावरती मार्गक्रमण करत असतात. मात्र जरी जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती जर पेपरफुटी होत असेल तर त्या पेपरफुटीवरून त्यांच्या आयुष्यावरती किंवा त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेरलं जात आहे. हा आमच्यावरती होत असलेला अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे. आम्ही आमचा आवाज उठवतोय. आमचा आवाज जर दाबला जात असेल, आमच्यावरती अन्याय जर होत असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत असं आव्हान सुद्धा शासनाला या विद्यार्थ्यांमार्फत केलं जातं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.